सगळे कामं करायचे आणि मग इकडे यायचं. मी आहे ना इकडे. आता मराठी एक आहेत का नाहीत हे उभ्या जगानं बघितल्या. त्याच्यामुळं काही गर्दी करायची गरज नाही, एकजूट दाखायची गरज नाही. सगळ्याला आधी वाटत होतं मराठ्यांचं एकजुटीचं किंवा सभेचं रूपांतर मतात होणार नाही, ते झालं. त्याच्यामुळे ते झालेलं आहे. त्यामुळे इकडं आल्यानेच गर्दी एकजुटी असं थोडंच आहे. काही गरज नाही. कामं सोडून येऊ नका. मी एकटा पठ्ठ्या तुमचा मुलगा म्हणून इथं लढायला तयार. तुम्ही एक आवाहन केलं होतं की कोणाच्या उमेदवाराला तुम्ही काही पाठिंबाही दिला नव्हता, कोणाला विरोधही केला नव्हता, तरी सुद्धा समाज एकवटला हो पूर्ण तुमच्या मागे निवडणुकीच्या दृष्टीने. मी काय वाईट केलं? मी काय वाईट केलं? मी समाजाच्या लेकरासाठी त्यांची लेकरं मराठ्यांची मोठी व्हावीत म्हणून लढतोय, मरायला तयार. मी काय वाईट करतो? ते मला मुलगा मानणारच ना माझा समाज. त्यामुळे फक्त माझं काम जे होतं ते मी त्यांना सांगितलं की तुम्ही इकडे यायचं नाही, शांत जे येतील ते. याचा अर्थ असा नाही की तुम्ही येऊच नका, कामं बुडवून यायचं नाही कुणी आपली. कारण ह्या आरक्षणामुळे समाज मोठा होणार आहे, शेतामुळं पण होणार आहे. इकडं हे लोक हे तहसील उचलून कुठं द्यायचे का दुसऱ्याकडे, दुसऱ्या जिल्ह्यात एखाद्या तिकडे हिंगोलीला नेऊन ठेवायची का? असं चालतं का? समजा एखाद्याचं दुकान आहे मोठं किंवा एखाद्याचं बी भरणाचं दुकान आहे मोठं किंवा अनेक काही दवाखाने आहेत, काही पण आहे, पेट्रोल पंप आहेत. मग आम्ही जर म्हणलो त्या गाड्यात लय रहदारी होती, माझं हे निवेदन आहे आणि तुम्ही काय करा, याच्यामुळं लय त्रास होतो आम्हाला जीवनात येता जाताना, जाते तेढ बी निर्माण होईल आणि यामुळं आम्हाला खूप त्रास होतो रहदारीला. आमचे विद्यार्थी शाळेत जायला त्रास होतो, तर मग ते उचलणार आहेत का तिथून? ती वस्तू आम्ही सांगितलेली. आता उद्या मोदी साहेब शपथविधी घेणार, मी निवेदन पाठवतोय, त्यांनी शपथविधी घेऊ नये, त्याच्यामुळे जनतेला खूप त्रास होतो. मग घेणार नाहीत का ते? असं नसतं हो, असं नसतं. आंदोलनाला जातीय सलोखा बिघडतो हा गंभीर आरोप करण्यात आलेला, त्याच्याबद्दल काय म्हणतो? हा मग आता निवेदन देणारे कोण आहेत? जाती येते. आम्ही अगोदर शांततेत इथं बसलो, आमच्यावर हल्ला झाला, आम्ही काही केलं का? नाही केलं. आम्ही इथं त्याच्यानंतर हल्ल्याच्या नंतर इथं शांततेत बसलो. इथं शांततेत बसल्याच्या नंतर महाराष्ट्रात सभा सुरू झाल्या. ती जातीयवाद नाही का? तेव्हा जातीयवाद नाही का? बरं हे जाऊ द्या, मी 20 वर्षापूर्वी नव्हतो, आता आहे. माधव पॅटर्न कसं काय आला? मराठा क्रांती मोर्चे निघाले त्यावेळेस प्रतिमोर्चे कसं काय काढले? याला काय म्हणायचं? आम्ही कुठं काय म्हणलो? आधी तुम्हीच जाती तेढ निर्माण करा. आता आम्ही इथं बसायला, आता निवेदन तुम्ही दिले, आता त्याला जातीवादी म्हणतात का काय म्हणतात? त्याला काय म्हणतात? आम्ही कुठं जातीवाद केला? तुम्ही उपोषणाला बसलात, आम्ही म्हणलो बसू नका. तुम्ही आंदोलनाला बसलात, आम्ही म्हणलो बसू नका. तुमचा अधिकार आहे तसा. मला आज मी यासाठी बसलोय की मला घटनेनं अधिकार दिलेला आहे लोकशाही, शांततेत आंदोलन करण्याचं. याच्यापेक्षा शांततेचं आंदोलन दुसरं असू शकत नाही. त्या जोरावर बसलोय मी आज. यांनी नाकारलं, हे चालवतात कायदा म्हणून यांनी काही करावं, गैरवापर करावा, ते मी ऐकून घेत नसतो. मी ऐकलं ना आधी 4 तारखेला ते मला आचारसंहिता आहे, आपण त्याचा सन्मान. ती भीती आता विधानसभेच्या तोंडावर सरकारला वाटत नसेल का? नाही. मग आम्ही काय सांगतोय की आम्हाला राजकारणात जायचं नाही, मला नाही, माझ्या समाजाला, एवढीच वेळ आहे. आम्ही सांगितलंय तुम्हाला जर एवढं कळालंय आता असं होतंय तर आम्ही सांगतोय ना. उपोषणाला बसलो तर आम्ही रक्त जाळायला लागलो तर आम्ही मग सत्तेकडेच प्रचार सुरू केला असता ना. उगं आम्हाला त्या राजकारणात जायचंच नाही. आम्ही उपोषण केलं होतं त्यावेळेस ही पाणी किंवा औषध किंवा कुठली समाजासाठी जीव राखून का करायचं? हातचा राखून कशामुळं करायचं? जे काय करायचं ते मोकळ्या मनाने करायचं, स्पष्ट करायचं आणि धाडसानं करायचं. आणि मी काय चूक नाही करत. मी कायद्याचा सन्मान केला होता, आता त्यांनी कायद्याचा सन्मान केला नाही शासनानं आणि प्रशासनानं. त्याच्यामुळं माझी एकट्याची जबाबदारी नाही कायद्याचा सन्मान करणं. जे कायदा चालवते त्यांनी गैरवापर करून चालवण्यासाठी त्यांना तिथं बसविलेलं नाही. 27 लेकरासाठी लढतोय हे मराठा समाजाला महाराष्ट्राला सांगतोय. एक मेला तरी चालत, पण लाखो करोडो लेकरं मराठ्यांचे सुखी झाले पाहिजेत हे स्वप्न घेऊन मी इथं जीवाची बाजी लावून बसलोय. मी कोणताही अतिरेक करत नाही आहे, परंतु नाविलाजी मी एवढ्या वेळेसच माझ्या समाजाचा शब्द ऐकत नाही आहे. समाजाचं म्हणणं आहे मी उपोषण करू नाही, परंतु मला नाविलाजी मी आपल्याच समाजाचे लेकरं मोठे व्हावेत म्हणून आमरण उपोषणाला बसतो. तुम्ही खूप आजारी पडले होते, अगदी तुमची किडनी सुद्धा गायब झाली होती, तुम्हीच सांगत होते आम्हाला. त्यांचे डॉक्टर म्हणत होते की समाजाचं काय आरक्षण ठरलंय, काय विषय ठरले देऊन टाका. आणि नुसत्या सत्ताधाऱ्याबद्दलच नाही म्हणत तर विरोधी पक्षाचे सुद्धा सगळे जा. आणि ह्या उपोषणाच्या काळातच पण तुम्ही जाताना 2 वर्षांनी या उपोषणाच्या काळातच उद्याच तुम्ही तुमच्या नेत्याकडे सगळ्या पक्षाचे जाऊन बसा, त्यांना सांगा त्यांच्या ज्या ठरलेल्या गोष्टी त्यांना त्या द्या. मला राजकारणात जायचं नाही, माझ्या समाजाला जायचं नाही. माझं ध्येय आणि माझ्या समाजाचं ध्येय आरक्षण, ते आम्हाला द्या, तिकडं भांडा. पण जर नाही दिलं तर त्याच्यानंतर माझ्या नावानं
भाजप शिवसेना कोण कोण आहेत त्याच्या आमदारांनी बोंबलायचं नाही की असं का करताय म्हणून. तुम्हाला आता संधी दिली आणि विनंती करून सांगतो चला सगळ्या आमदारांना की तुम्ही जा आणि तुमच्या नेत्यापुढं सरकारपुढं विषय मांडा आणि त्यांना सांगा हे विषय आजच्या आज मार्गी काढा. मला राजकारणात जायचं नाही, उगाच बोंबलाच नाही मग तुम्हाला बोलायला संधी नाही. मी समाजाला साक्षी ठेवून सांगायला लागलोय आता हे समाजसुद्धा ऐकतोय चॅनलच्या माध्यमातून की आम्ही समाजाच्या वतीनं सगळ्या आमदारांना विनंती केली, सत्ताधाऱ्यांच्या सुद्धा, की तुमच्या नेत्याकडे जाऊन सांगा की त्यांचं आरक्षण द्या. मग परत तुम्ही म्हणता तुम्ही विधानसभेला कसं काय आले पुढं, तर तुम्हाला सांगितलं ना आता जा, तर तुम्ही जा ते प्रश्न सोडून आणा. आम्ही येत नाही. तुम्ही नाही गेले तर उद्या तुम्ही बोलायचं नाही. समाज तुम्हाला बोलून देणार नाही, कारण तुम्हाला आम्ही जा म्हणून सांगितलंय. समाज एकाही आमदाराला बोलून देणार नाही, कारण तुम्हाला तिकडं जा म्हणलं तर तुम्ही गेले नाही आणि इकडं काय बोंबलता मग, असा समाज तुम्हाला उद्या म्हणणार. तुम्ही प्रश्न सोडा. धन्यवाद.